राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। कारण मनसेसोबत युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे। दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी दिली होती। मात्र आता राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय, राज ठाकरे पालिकेच्या मैदानात कुणासोबत उतरणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय। बघूया सविस्तर। आज राज ठाकरे यांनी ठरवायचंय की मराठी माणसाचं हित, मराठी माणसाची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची की नाही करायची। सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात। ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीनंतर नव्या समीकरणाच्या नांदीची चर्चा सुरू झाली आहे। मुंबईच्या हॉटेल ताजलँड मध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याचं देखील बोललं जात आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाली। दोन्ही नेत्यांमध्ये हॉटेल ताजलँड मध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा करून शिंदेच्या आवाजवी जागांच्या मागणीला भाजपकडून शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला। महायुतीसोबत वाटाघाटींसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीची हवा केली होती। युतीच्या निर्णयासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठी फडणवीसांसोबत चर्चा केली का, असे अनेक प्रश्न राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर उपस्थित करण्यात येत आहेत। मागील काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। सुरुवातीला राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय। त्यामुळे मराठी माणसांची इच्छा पूर्ण करायची की नाही हे राज ठाकरेंना ठरवायचं असं मत अनिल परब यांनी राज आणि फडणवीसांच्या भेटीनंतर व्यक्त केलं। तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी मात्र या भेटीवर बोलणं टाळलंय। आमच्याकडनं तर आम्ही प्रतिसाद दिलेला आहे। आज राज ठाकरे यांनी ठरवायचंय की मराठी माणसाचं हित, मराठी माणसाची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची की नाही करायची हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे ना, आम्ही नाही घ्यायचा आहे ना। आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही कळवलेला आहे। आता त्यांनी कोणाला भेटायचं, काय करायचं, आमच्याशी ती करायची की नाही याचे निर्णय हे सगळे त्यांनी घ्यायचे। दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा होती, परंतु आज राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले, तुम्ही या ठिकाणी भेटायला आला, त्यामुळे भेटीगाठी कुठेतरी महायुतीतल्या नेत्यांच्या वाढल्यात मनसेच्या। त्यामुळे जी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो एक पत्र द्यायला आलेलो, जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे आमच्या इथल्या फुल बाजाराची मागणी होती, त्याच्यासाठी मी आलो। तर वेगवेगळे राजकीय नेते एकमेकांना भेटत असतात, त्यामुळे भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। तर राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार असतील तर त्यांचं नाव खराब होऊ शकतं असं मत राज फडणवीसांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी व्यक्त केलंय। सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे। ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही। काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते। फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता
त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ स्टंटबाजी आहे. अशा भेटीगाठीतून काहीच साध्य होणार नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली आहे. तर राज ठाकरे नेहमी फडणवीसांना भेटतात, त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय. हे इव्हेंट आहे आणि खोदा पहाड निघला चुवा असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाचं हजारो हेक्टरचं नुकसान झालं. शेतकरी चिंतातूर आहे, आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आग उगत आहे. आणि अशा परिस्थितीत ताजलँड हॉटेलमध्ये एअर कंडिशनमध्ये बसून या पद्धतीचं इव्हेंट करून जनतेची दिशाभूल करण्याचं जे भाजपचं जे धोरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते. भाजप हे फक्त निवडणूकजीवी, भाषणजीवी आणि या पद्धतीचे इव्हेंट करणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे फार याला गांभीर्याने घेतलं गेलं नाही पाहिजे असं मला वाटतं. फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही. आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे. ते किती पत्रकारांना आवडते हे आम्हाला माहीत नाही, पण राज्याची प्रथा आहे की राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना भेटणार हे देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्पष्ट केलं होतं. झी24 तासच्या गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमात फडणवीसांनी तेव्हाच युतीचा चेंडू हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकला होता. तसंच निवडणुकीआधी राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले होते. राज ठाकरेंची आम्ही नेहमीच चर्चा करतो. लोकसभेपूर्वी केली, विधानसभेच्या वेळी केली, कॉर्पोरेशन पूर्वी करू. आता त्या चर्चेतनं नेमकं निघेल काय हे आज सांगता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे हे देखील एक मुक्त विद्यापीठ आहे. त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे काही स्टॅट्यूट आहेत. त्याच्यामुळे त्यातनं कोणाला डिग्री मिळेल आणि कोणाला मिळणार नाही हे सांगता येत नाही. तुम्ही मुक्त विद्यापीठ थोडं अजून इलॅबोरेट कराल का आमच्यासाठी की मुक्त विद्यापीठ नक्की कुठल्या अँगलला तुम्ही म्हटलं की जनरली असं होतं की जे नापास होतात ते मुक्त विद्यापीठात जातात असं म्हणतात की तुम्हाला बाह्य डिग्री मिळेल. मी असं बिलकुल म्हटलेलं नाही. मी एवढंच म्हटलेलं आहे की मुक्त विद्यापीठ आहे, ते त्यांचे स्टॅट्यूट तयार करतात. त्यामुळे ते त्यांना ज्यावेळेस ज्यांच्यासोबत जायचं असतं त्यांच्यासोबत ते असतात. लोकसभेमध्ये ते आमच्यासोबत होते, विधानसभेत ते आमच्या सोबत होते किंवा नव्हते हे फक्त त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती आहे, इतर कोणालाच माहिती नाही आहे. आणि कॉर्पोरेशनचं काय होईल ते नेमकं तेच ठरवतील. आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा होती. दरम्यान यानंतर आता राज ठाकरे भाजपसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे. आधी युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दरम्यान यानंतर ठाकरेंची शिवसेना देखील युतीसाठी चांगली सकारात्मक आहे. मात्र त्यातच आता राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाल्यानंतर आगामी काळात राज ठाकरे कुणासोबत जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.